काय म्हणताय, कशी आठवण काढलीत? आज काही खास काम आहे का? ए खंडू, यसली फालतू बडबड नाही करायची माझ्यासोबत. माझं काम आहे म्हणून फोन केलाय. ती सावली जिवंत आहे हे जसं मला कळलंय, तसं आमच्या घरात आणखी कोणाला कळलंय का याचा शोध मला लावायचा आहे, आणि त्यात मला तुझी हेल्प हवी आहे. एवढंच ना? अहो, हे खंड्यासाठी डाव्या हाताचं काम आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त काम सांगा. सावलीवर नजर ठेवायची, सतत तिच्या आजूबाजूला राहायचं, तिच्यावर वॉच ठेवायचा व्यवस्थित. तिच्या आसपास कोण कोण घुटमळत आहे, कोण तिला चोरून चोरून भेटायला येत आहे, आणि सावली जर कोणाला भेटली तर तिला नक्की कोण कोण भेटलंय त्या माणसांचे तिच्यासोबतचे फोटोज काढायचे आणि मला पाठवायचे. कळलं? ठीक आहे मॅडम, उद्यापासूनच कामाला लागतो. ए, उद्यापासून काय, आजपासून. मी सांगितलेल्या कामांमध्ये हैकाई केलेली मला अजिबात नाही चालणार. सॉरी मॅडम, पण एक सांगू का, एका कामासाठी बाहेर आलोय म्हणून रात्री उशीर होईल. पण एक विचारू का, ते राजकुमार सरांनी सावलीला पाहिलं असेल असं तुम्हाला वाटतंय का? लाज वाटते का थोडी तरी आजला फालतू प्रश्न विचारताना? बिंडोक, राजकुमारला जर कळलं असतं आणि त्याने माझ्यापासून लपवलं असतं तर तू आज जिवंत राहिला असतास का माझ्याशी फोनवर बोलायला? हा, मला राजकुमारवर नाही, मला 2 लोकांवर फिक्स शंका आहे. एकतर सारंग आणि तिलोत्तमा मेंदळ. या दोघांपैकी कोणाला कळलंय का हे मला कळायला हवं. म्हणजे गेम घरगुतीच आहे. तर आता खंड्या सावलीची सावली बनून राहणार. कोण येतंय, कोण जातंय, सगळी अपडेट तुम्हाला पोहोचवतो. ठीक आहे. आणि बघ, याबद्दल राजकुमारला अजिबात कळणार नाही मॅडम, टेन्शन घेऊ नका. ठेवतो. ठेव. आता खरा गेम हातात येणार आहे माझ्या. एकदा का मला कळलं ना की तिलोत्तमा, सारंग आणि राजकुमार या तिघांपैकी एकाला जरी कळलं की सावली जिवंत आहे आणि ती परत आली, तर मग त्यानुसार मला माझं पुढचं प्लॅनिंग करता येईल. मोनिका, बी रेडी. आता या घरात तुला मोठं वादळ आणायचंय. मग बघूच या घरातली ती ओव्हर स्मार्ट म्हातारी त्या वादळातून स्वतःला कशी वाचवते ते. चेक.